अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई. 5 गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस व पल्सर मोटरसायकल जप्त. 3 आरोपी ताब्यात. अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीनुसार श्रीराम शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून 3 संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 5 गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस आणि पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे. यासोबतच 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेले आरोपी अक्षय माळी, अंकुर विजय पगारे, योगेश महादेव पिंगळे. जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत साधारण 4,80,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय्या धकटे, अपर पोलीस अधीक्षक सोमय्या वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना 3 आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे 5 अग्निशस्त्र मिळालेले आहेत आणि 9 जिवंत काडतुसं मिळालेली आहेत. हे 5 जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडं स्वतःकडंच म्हणजे एक ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत. एक मोटरसायकल मिळालेली आहे. ते सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत. अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली आणि या कोणत्या संबंध आहे? हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे 2 जण राहणारे आहेत ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे. अशा ह्या तिघांच्याकडं ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आज आपण तपास पुढं करतो आहोत की यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत, आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे ह्याचं काय करणार होते. खरं तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली. त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला. त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे. हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे एक जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहे तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल.